आजच्या व्हिडिओचा विषय हा अत्यंत गहन परंतु दुःखदायक असा आहे. आत्महत्या केल्याने काय होते? आत्म्याची कोणत्याही प्रकारे हत्या होऊ शकत नाही, केली जाऊ शकत नाही. हत्या होते ती शरीराची. याला स्वघात किंवा देहहत्या म्हणू शकतो. दुसऱ्या जीवाची हत्या केल्याने ब्रह्महत्येचा दोष लागतोच, परंतु स्वघात केल्याने घोर अपराध होतो. ज्या देहाने व परमेश्वराने आपणास या जगात राहायला जागा दिली, हे जग पाहण्यासाठी, समजण्यासाठी, ऐकण्यासाठी शक्ती दिली, त्या देहाची हत्या करणे निंदनीय घोर अपराध आहे. जरा विचार करा. तुमचा जर कोणी खास, सखा, जवळचा आपला कोणी असेल तर तो फक्त परमेश्वराने दिलेला हा देह, शरीर आहे. कारण आत्मा आपली प्रगती शरीरात राहूनच करू शकतो. त्यात आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचा गैरसमज असा होतो की आपल्यावर असणारा ताण, दुःख, वेदना, त्रास हे आत्महत्या करून संपवू शकतो. परंतु हे असं मुळीच नाहीये. कारण भोग हे भोगूनच संपतात. आत्महत्या करून ते अधिक वाढतात. हिंदू धर्मानुसार मृत्यूपश्चात आत्म्याची मुख्य करून 3 प्रकारच्या गती सांगितलेल्या आहेत. 1 ऊर्ध्वगती, 2 स्थिर गती आणि 3 अधोगती. यामध्ये गती अगतीमध्ये विभागले आहेत. वैदिक ग्रंथामध्ये आत्मघाती दृष्ट मनुष्याला काय म्हटले आहे? असुर्या नाम ते लोका अंधेन तमसावृता तास्ते प्रेत्यांनी भगच्छन्ति येके चात्महनो जना. याचा अर्थ असा की आत्मघाती मनुष्य मृत्यूपश्चात अज्ञान किंवा अंधकाराने परिपूर्ण सूर्यप्रकाशापासून वंचित अशा असुर्य नामक लोकात टाकला जातो. गरुड पुराणामध्ये जीवन मृत्यूच्या प्रत्येक रूपाचे वर्णन केले आहे. तर आत्महत्येस निंदनीय अपराध आहे. जो व्यक्ती आत्महत्या करतो तो आत्मा अतृप्त अवस्थेत आपल्यामध्येच भटकत राहतो. त्याला ना स्वर्ग, नरक आणि ना पुनर्जन्म प्राप्त होतो. अशा आत्म्यास त्याचे समयचक्र जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याला जागा मिळत नाही. म्हणून आत्महत्यापश्चात चे जीवन खूप कष्टदायक आणि असह्य असते. त्यासाठी जीवनाचे चक्र समजून घेणे अति आवश्यक आहे. जसे पूर्णपणे परिपक्व झालेले पिकलेले फळ खाण्यासाठी योग्य असते आणि जसं परिपक्व झालेलं फळ स्वतःहून झाड सोडून नवीन झाड बनण्याच्या अपेक्षेने बाहेर पडते, त्याचप्रमाणे पूर्ण आयुष्य जगून भोग भोगून मनुष्य आत्मा चांगल्या जीवन गतीसाठी बाहेर पडतो. मनुष्य जीवनाचे 7 चरण असतात आणि प्राकृतिक प्रक्रियेनुसार एक पूर्ण झाल्यावरच दुसरी चालू होते आणि ते नियोजित क्रमवार असते. त्यात वेळे अगोदरच मृत्यू झाल्यास बिघाड होतो. ज्या शरीराचा मृत्यू प्राकृतिक नियमानुसार होतो तो आत्मा तृप्त होत असतो, भटकत नसतो आणि नियमानुसार जीवनाचे 7 चरण पूर्ण झालेले असतात. परंतु जो मनुष्य आत्महत्या करतो तो आत्मा चक्र पूर्ण न केल्याने अतृप्तच राहतो. मृत्यूनंतर केव्हा प्राप्त होते दुसरे शरीर? उपनिषद सांगते मृत्यूनंतर जास्त करून त्याच वेळी दुसरे शरीर म्हणजे सूक्ष्म प्राप्त होते. मग मनुष्य असो किंवा कुठलाही प्राणी. पुराणानुसार काही आत्मा 3 दिवसात दुसरे शरीर प्राप्त करतात, तर काही आत्म्यांना 10 ते 13 दिवसात दुसरे शरीर प्राप्त होते. काही आत्मा 1.25 महिन्यात जवळजवळ 40 दिवसात दुसरे शरीर प्राप्त करतात, तर खूप कमी आत्मा असे 40 दिवसानंतरही शरीर प्राप्त करू शकत नाही. त्यात अधिकतर अपघाती, दुर्घटना, आत्महत्या झालेले असतात. काय असते भूत? ज्याचा काहीच वर्तमान नसतो, फक्त भूतकाळच असतो त्यालाच भूत म्हणतात. भूतकाळात अटकलेल्या आत्म्यांचे भूत बनते. जीवन ना भूतमध्ये आहे ना भविष्यामध्ये. जीवन सध्या वर्तमानामध्ये आहे. आत्म्याचे 3 स्वरूप मानले आहे: जीवात्मा, प्रेतात्मा आणि सूक्ष्मात्मा. जो भौतिक शरीरात वास करतो त्याला जीवात्मा म्हणतात. जेव्हा या जीवात्म्याचा वासना आणि कामनामय शरीरात प्रवेश होतो त्याला प्रेतात्मा म्हणतात आणि हा आत्मा जेव्हा सूक्ष्म शरीरात प्रवेश करतो त्याला सूक्ष्मात्मा म्हणतात. अशा प्रकारे अपघाती कोणी व्यक्ती मृत होत असेल तर भूत, प्रेत, पिशाच, अवगत, खुनी, मुंजा, पीर, डायन, कुष्मांडा, ब्रह्मराक्षस, वेळ, क्षेत्रपाल अशा स्थितीत अतृप्त राहतात. या सर्वांची उत्पत्ती आपल्या पापकर्मानुसार व्याभिचार, अकाल, अपघाती मृत्यू किंवा श्राद्ध न झाल्याने होते. अतृप्त आत्मा बनतात भूत. जो व्यक्ती भूक, तहान, संभोग भूकपासून विरक्त, राग, क्रोध, द्वेष, लोभ, वासना व इच्छा आणि भावना घेऊन मरतो तो अवश्य भूत बनून भटकतो. व्यक्ती दुर्घटना, हत्या, आत्महत्येने मृत्यू होतो तोही अतृप्त भूत बनून भटकतो. अंततः जशी माती तशी गती. अशा अतृप्त आत्म्यास तृप्ततेसाठी श्राद्ध, तर्पण, आवश्यक कर्मकांड विधी केला जातो. अतृप्तमध्ये आत्महत्या हे सर्वात मोठे कारण बनते. शास्त्रानुसार आत्महत्या करणे घोर अपराध मानले आहे. आत्महत्या करणे निश्चितच परमेश्वराचा अपमान करणे आहे. जो व्यक्ती आत्महत्या करतो तो मृत्यूनंतर त्वरित प्रेत बनून अनिश्चित काळापर्यंत भटकत राहतो. अशा स्थितीत त्या आत्म्यास अतिशय असह्य कष्ट,
वेदना भोगाव्या लागतात. असह्य पीडा आणि पश्चाताप हेच त्याचे प्रेतजीवन बनते. मरणोपरांत संचित संस्कारच्या अनुरूप शरीर धारण करण्यासाठी योग्य वेळेची प्रतीक्षा करावी लागते. तोवर सूक्ष्म शरीरामध्ये वास्तव होते. मुक्तीचा अर्थ मोक्ष नाही तर दुसरे शरीर प्राप्त होणे. मोक्ष तर जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होऊन आनंद स्वरूप परमात्मामध्ये विलीन होणे. काही वेळा तर साधू संतांना पण मोक्ष मिळवणे कठीण असते. तर सामान्य जीवाची गोष्टच वेगळी. ऐकण्यात आहे अपुरी राहिलेली कर्तव्ये आणि वासनामुळे माऊलींना परत जन्म घ्यावा लागला. आत्महत्या करण्याचा अर्थ हा आहे की आपण अजून मानसिक रूपाने परिपक्व नाहीत, तर मुक्तता नाहीच. शेवटी अतृप्त आत्म्यास मुक्ती सहज प्राप्त होत नाही, म्हणून ते भूत, प्रेत किंवा पिशाच्य अशा योनीत भटकत राहतात. जोवर त्या शरीराचे निर्धारित आयुष्य पूर्ण होत नाही तोवर असे कमीत कमी होते, पण सहसा मुक्ती मिळतच नाही. त्यासाठी नातेवाईकांकडून उचित धार्मिक कार्य, श्राद्ध, तर्पण आदी विधीतून मुक्तीची शक्यता असते. रामकृष्ण हरी.